पायाला भिंगरी लावून डोंगरात किल्ल्यावर भटकणाऱ्या गिर्यारोहकाने विश्रांती घेतली होती आणि निमित्त ठरलं ते मुलुंड येथे आयोजित केलेलं 13वं गिरिमित्र संमेलन। निसर्ग, वनखाता आणि गिर्यारोहक असं यावेळच्या गिरिमित्र संमेलनाचं चित्र होतं। यावेळी गिरिमित्र जीवन गौरव पुरस्कारानं उषप्रभा पांगे यांना गौरवण्यात आलं। राज्यातील 100हून अधिक गिर्यारोहण संस्थांचे प्रतिनिधी 13व्या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्तानं मुलुंड इथं महाराष्ट्र सेवा संघाच्या कार्यालयात एकत्र आले होते। चर्चासत्र, स्लाइड शो, दृकश्राव्य स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा अशा विविध भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गिर्यारोहण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। या क्षेत्रात गेली 40 वर्ष भ्रमंती करणाऱ्या आघाडीच्या आणि ज्येष्ठ महिला गिर्यारोहक उषप्रभा पागे यांचा जीवन गौरव पुरस्कार देत गौरव करण्यात आला। आमची जी आघाडीची टीम आहे, नवीन तरुण आहेत, त्यांच्या मदतीने आता रॉक क्लाइम्बिंग सेशन्स बायकांसाठी आणि किल्ल्यांची भ्रमंती केवळ महिलांसाठी अशी सुरू करायची। खरं तर या क्षेत्रामध्ये करण्यासारखं खूप आहे। संमेलनामुळे गिर्यारोहकांचं विश्व आता खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसमोर येत असल्याची प्रतिक्रिया गिर्यारोहकांनी दिली आहे। आज व्हिज्युअलची जी ताकद आहे ना ती प्रचंड आहे आणि हे माध्यम खूप पॉवरफुल आहे। अनेक रॉक क्लाइम्बिंगच्या, अनेक हिमालयातल्या एक्सपिडिशनच्या खूप चांगले चित्रफिती तयार होत चालले आहेत आणि या संमेलनामध्ये त्या दाखवले जातात। आणि मला वाटतं का की अनेक क्लब्सकडे, अनेक इंडिव्हिज्युअल्सकडे खूप चांगलं काहीतरी म्हणजे खजिना असतो। तो हा सगळा खजिना या संमेलनाच्या निमित्त एकत्र होतोय। बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फरक पडतोय। बऱ्याच किल्ल्यांवरती कामं चालू आहेत। आता सरकार आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सहकार्यातून आपणही किल्ल्यांवरती कार्य पुन्हा सुरू करतोय। काही NGO थ्रू पण कार्य सुरू आहे। राज्य शासनाच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यावरण रक्षणाबरोबर जनजागृती करण्याची भूमिका स्पष्ट केली। पहिल्या 3 विजेत्यांच्या दृकश्राव्य सादरीकरणानं सर्वांचीच मनं जिंकली। ब्युरो रिपोर्टसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।